पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। तो हा तू घेऊनी आघवा, कळी गिळितया जीवा, सर्व प्रकारी धावा करिपा वेगी। 1759 चालू ओवी आहे। आता उपसंहाराच्याच ओव्या लागलेल्या आहेत। अगोदर आपली जी काही मालिका आहे संप्रदाय, त्या संप्रदायाचं वर्णन करत करत आदिगुरु शंकरापासून शिष्य परंपरा सुरू होऊन ते बोधाच्या रूपानं माझ्यापर्यंत आलेली आहे। आणि तोच हा जो काही असलेला बोध आहे की तो सर्वांना द्यावा। असं कोणाला द्यायचा तर ज्या जीवाला या संसारानं या कलीनं अत्यंत गुंतवलेलं आहे, घायाळ केलेलं आहे, अशांना हे ज्ञान देऊन त्यातनं दूर करायचं आहे। पण जे कोणी या संबंधी धावा करत असतील त्यांना हे द्यायचं आहे। आधीच तव तो कृपाळू, वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जैसा वर्षा काळू, खवळणे मेघा। आता जे काही आहे ते यामध्ये अगोदरपासून काय आहे तर कृपा आहेच आहे। आणि शिवाय जे काही श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत त्यांची आज्ञा पण मला आहे की आता हे पुढं चालव। मग त्यात जसं एखादा काय पाऊस काळ यावा आणि त्यामध्ये ढग दाटून यावेत आणि भरपूर पाऊस पडतो, तसा हा सगळा काय आहे बोधाचा कृपेचा पुढं काय आहे वर्षाकाळ होण्यासारखंच आहे। मग आर्ताचे नि ओरसे, ग्रंथार्थ ग्रंथ न मिसे, गीतार्थ ग्रंथ न मिसे, वर्षला सांतरसे तो हा ग्रंथो। तेव्हा एकंदरीत हा जो काही ग्रंथ आहे तो जे काही आर्त आहेत त्या आर्तांच्या कळवळ्यानं गीतारूपी ग्रंथ हा निर्माण झाला। आणि त्यामध्ये निर्माण होण्यात विशेषता काय आहे तर शांतरसच जास्ती करून घेतलेला आहे। असा हा जो काय असणारा ग्रंथ त्याचाच आता आपण आपल्या पुढं हे सगळं मांडलेलं आहे। तेथ पुढा मी बापिया, मांडला आरती आपुलिया, की यासाठी एवढिया आणिलो यशा। तेव्हा एकंदरीत जसं एखादा काय आहे की चातक असावा आणि त्या चातकाला जे काही गरज असते पावसाची, तसा जसा त्या पावसासाठी आर्त झालेला असतो, तसे हे जे अर्थ आहेत जे काही हे मागणी करतात की आम्हाला याचं ज्ञान प्राप्त व्हावं, असं अध्यात्मज्ञान कोण देईल, अशी ज्याच्या अंतःकरणाची ओढ आहे त्यांच्यासाठी हे सगळं मी पुढं आणलेलं आहे। एवं गुरुक्रमे लाधले, समाधी धन जे आपुले, ते ग्रंथे बांधोनी दिधले गोसावी मज। तेव्हा एकंदरीत मालिकेनं म्हणा गुरुक्रमानं, शिवाय जो काही उपदेशाचा क्रम असतो, शिकवण्याचा क्रम असतो, त्या पद्धतीनं प्राप्त करत करत कुठपर्यंत जायचं असतं तर समाधीपर्यंत। तेव्हा हे सुद्धा क्रमाक्रमाने मी समाधी धनापर्यंत नेऊन पोचतावं अशा तऱ्हेने या ग्रंथामध्ये मांडणी केली। पण माझ्या स्वामींनी मला ह्याची आज्ञा दिली म्हणून वाचोनी पढे ना वाची, ना सेवाही जाणे स्वामीची, ऐसिया मज ग्रंथाची योग्यता के असे। आता मी फार वाचन केले,
किंवा काय फारसं तुम्हाला सगळं काही सांगण्यासारखं आहे किंवा माझ्या हातून माझ्या श्रीगुरूची काही सेवा झाली असं काही नाही. म्हणजे मी ह्या ग्रंथाच्या योग्यतेचा आहे का? परी साचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याजे जगाते रक्षिले जाण. पण माझ्या श्रीगुरूंनी माझी नेमणूक केली. त्यांनी माझं निमित्त करून हा एवढा मोठा ग्रंथ ह्या सगळ्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे उणे ते तुम्ही माऊली उपसाही जो. तेव्हा एकंदरीत मी जो काही असेल ते जसं एखादा पूजा सांगणारा असतो तसा बसून बाजूला मी हे सगळं तुमच्या पुढं बोलत आहे. आणि तुम्ही काय करा, हे जे काही सगळे आहात तर तुम्ही माऊलीच आहात, माऊलीचं तुमचं अंतःकरण आहे, म्हणून मी जे सांगेल ते सहन करून घ्या. शब्द कैसा घडीजे प्रमेयी कैसे पाचडीजे अलंकारू म्हणीजे काय ते नेणे. आता हे लिखाण केलं खरं, पण कशा तऱ्हेने शब्द मांडणी करावी, त्याच्यामध्ये कसे कसे प्रमेय घ्यावेत, त्याचं वर्णन, त्याच्या योजना, त्याचा उकल कसा करावा, या वाङ्मयामधले असलेले अलंकार उत्प्रेक्षा वगैरे सगळ्या कशा मांडण्या कराव्यात हे काही मला कळत नाही. साईखडे आचे बाहुले चालवित्या सूत्राचे निचाले तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. तेव्हा जसं सूत्रतंतू म्हणजेच दोरीवर बाहुल्या खेळवण्याचा जो प्रकार असतो त्याप्रमाणे माझे स्वामी माझे श्रीगुरू मला जसं हे सांगतील, जसं जसं माझ्या ठिकाणी स्फुरण करतील तसं तसं मी हे लिहित गेलेलो आहे. या लागी मी गुणदोष विषयी क्षमाविना विशेष जे मी संजात ग्रंथलो देख आचार्ये. तेव्हा आता यात काय चुकलं काय बरोबर आहे याविषयी तुमच्याकडं काही क्षमा मागावी याचं काही मला कारण नाही, कारण हे सगळं माझ्या स्वामीनेच हे प्रकट केलेलं आहे. आणि तुम्हा संताची या सभे जे उणिवेसी ठाके उभे ते पूर्ण नोहे तै लोभे तुम्हासीची कोपो. आता जर कदाचित हे माझ्याकडून काही उणं राहिलं असेल तर तुमची कृपा माझ्यावर झालीच पाहिजे, तुमच्या लोभानं हे पूर्ण होईल. पण कदाचित कमी राहिलं तर मी मात्र काय आहे लाडावलेलो आहे, त्यामुळं मी तुमच्यावर रागवेन. शिवतली ही परिसे लोहित्वाचे अवदसे न मुकीजे आयसे तई कोणा बोलू. आता झालं काय की लोखंडाला परीस चिटकला पण त्याचं सोनच झालं नाही, मग कोणाला बोलावं, हे कोणाकडं तक्रार द्यावी. ओहळे हेच करावे जे गंगेचे अंग ठाकावे मगही गंगाची नव्हे तई तो काही करी. जसा ओहळ जाऊन गंगेला मिळावा तो मिळालाही, पण गंगेनं त्याला आपल्यात घेतलंच नाही, त्यांनी कोणाला तक्रार करावी, तो कसा काय आता काय कसं सहन करून घेईल. म्हणून भाग्ययोगे बहुवे तुम्हा संताचे मी पाये पातोलो आता केल आहे उणे जगी. तेव्हा माझं भाग्य आहे म्हणून तुमच्या संतांच्या चरणाजवळ मी आलो. आता जर काही उणं राहिलं असेल तर ते तुम्हीच सगळं पूर्ण करून घ्या. अहो जी माझेनी स्वामी मज संत जोडोनी तुम्ही दिधले ती तेणे सर्व कामी परिपूर्ण झालो. तेव्हा माझ्या स्वामीनं माझ्या श्रीगुरूंनी तुम्हा सर्व संतांची मला भेट घालून दिलेली आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या श्रीगुरूचे आशीर्वाद हे असल्यामुळं मी पूर्णत्वास गेलेलो आहे. पहा पा माते तुम्हा सांगडे माहेर तेने सुरवाडे ग्रंथाचे हे आळी आडे सिद्धी गेले. तेव्हा एकंदरीत तुम्ही जे सगळे आहात ते तुम्ही कसे आहात की सगळे माझ्या ठिकाणी प्रेम करणारे, माझं कौतुक करणारे,
जसं माहेरात कौतुक होतं तसं तुमच्याजवळ माझं कौतुक होतं. म्हणूनच हा जो काही ग्रंथ आहे याचा छंदानं मी परिपूर्ण केलेला आहे. जी कनकाचे निखळ ओतू येईल भूमंडळ चिंतारत्नी कुळाचळ निर्मू येती. जर सोन्यापासूनच ही सगळी पृथ्वी हे सगळे पर्वत निर्माण झाले किंवा चिंतामणीचंच कुळ सगळं काय आहे निर्माण करून गेलं. साताही हो सागराते सोपे भरिता अमृते दुवाड नोहे तारांते चंद्र करिता. तेव्हा एकंदरीत ह्या सगळ्या 7 समुद्र आहे त्याच्यामध्ये सगळं अमृत भरायचं किंवा हे सगळं तारा चंद्र ह्या सगळ्याची निर्मिती करायची. कल्पतरूचे आराम लाविता नाही विषम परी गीतार्थाचे वर्म निवडू नये. तेव्हा हे वर सांगितलं ना ते करायला सोपं आहे कदाचित. समुद्र अमृताने भरता येईल, सगळं तारांगण जे काही असेल ते करण्यामध्ये काही असेल ते कळाकुसर दाखवता येईल. कल्पतरूचे आराम सगळीकडे निर्माण करता येतील, पण गीतेचा अर्थ लावणं हे कठीण आहे. तो मी एकू सर्वमुखा बोलोनी मराठिया भाका करी डोळेवरी लोका घेओ ए ऐसे जे. तेव्हा एकंदरीत हे जे सगळं आहे की सगळ्यातला मी फार शहाणा आहे अशातला भाग नाही. मी एकंदरीत मुकाच आहे, पण हे सगळं मराठीतून करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तेव्हा हे सगळं आता लोकांना काय वाटतंय काय हे काही सांगता येत नाही. हा ग्रंथ सागरू एवढा उतरोनी पहिली कडा कीर्ती विजयाचा धेंडा नाचो जो का. तेव्हा जरी काही असलं तरी हा जो काही ग्रंथरूपी सागर आहे तो ओलांडून मी आता पुढं आलो आहे आणि हे प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं विजय प्राप्त झाला. मग तो कीर्ती विजयाचा जो काही माझ्या पुढं असलेला आनंदाचा जो काही एक काय असतं की कार्यक्रमाची शुभ कार्यक्रमाची परिपूर्णता झाली म्हणजे धेंडा नाचवणं हा एक त्यातला भाग असतो. तसं मी हे पूर्ण केलेलं आहे. गीतार्थाचा आवारू कलशेशी महामेरू रचोनी माझी श्री गुरु लिंग जे पूजी. तेव्हा एकंदरीत हे सगळं जर काही असेल तर माझ्याकडून हा गीता ग्रंथ एवढा मोठा तयार जो झालेला आहे त्याचा आता कळस लावण्याचा जो काय आहे ते माझ्या परिपूर्ण करून ते सगळं मी माझ्या श्रीगुरुचरणी अर्पण करत आहे. गीता निष्कपट माय चुकोनी ताहने हिंडे जेवाय ते मायपूता भेटी होय हा धर्म तुमचा. मग ते गीतेमध्ये काय आहे तर ती एक प्रकारे काय निष्कपट अशी माताच आहे आणि त्या मातेच्या ठिकाणी जे जे कोणी असे आहेत की त्या लहान बाळाची आणि आईची चुकामुक झाली ते दोघांची मेळ घालून देणं, त्या दोघांची भेट घालून देणं, मुलगा आणि आई या दोघांची भेट घालून देण्याचा जो धर्म आहे तो तुमच्या ठिकाणी आहे. तुम्हा सज्जनांचे केले आकळूनी जे मी बोले ज्ञानदेव म्हणे थे कुले तैसे ते नव्हे. आता जे जे काही असेल तुम्ही संत महात्मे आहात आणि तुमच्या कृपेनं हे सगळं जर असेल तुम्ही हे परिपूर्ण केलेलं आहे तेव्हा जे काय असेल ते असेल त्याच्यामध्ये हे कमी पडले ऊन आलंय असं तर होत नसावं. काय बहु बोलो सकळा मेळविलो जन्मफळा ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो हा. एकंदरीत आज माझ्या जन्माचं सार्थक झालं. काय असेल ते असेल. आता हे सगळं किती बोलावं असं जे असणार आहे हे आता एवढं सांगतो की एवढा मोठा ग्रंथ माझ्या हातून काय आहे परिपूर्णतेला गेलेला आहे. मिया
जैस जैसिया आशा केला तुमचा भरवसा ते पुरवोनी जी बहुवसा आणिलो सुखा। आता मी तुमच्यावर काय आहे की जसं जसं पुढे येईल तसं तसा भरवसा ठेवला होता आणि तुम्ही त्याप्रमाणे माझ्या मनोरथाचे परिपूर्णत्व केलं। त्यामुळं जसं असा मला वाटतं की पूर्ण केला मनोरथ असं माझं झालेलं आहे। मज लागी ग्रंथाची स्वामी दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही ते पाहोनी हासो आम्ही विश्वामित्रातेही। एकंदरीत पूर्वकाळामध्ये ही सगळी ब्रह्मदेवानं सृष्टी केली पण मला पण करता येते असं म्हणून विश्वामित्रानं सुद्धा दुजी सृष्टी केली ती। आता ह्या ग्रंथाच्या रूपानं सुद्धा ही एक सृष्टी निर्माण झाली। त्यामुळं विश्वामित्रावर हसतो आम्ही की आम्ही सुद्धा करू शकतो। जे असोनी त्रिशंकू दोषे धातयाही आणावे ओसे ते नासते की जे की ऐसे निर्मावे नाही। एकंदरीत काय आहे की ज्या विश्वामित्रानं हे सगळं काय आहे निर्माण केलं, खरं ब्रह्मदेवाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न केला पण त्रिशंकूला वर पाठवू शकला नाही, हा दोष त्यांच्याकडं आहेच। शंभू उपमन्यूचे निमोहे क्षीरसागरोही केला आहे ते तोही उपमे नोहे जे विषगर्भ की। आता दुसरं सांगितलं की उपमन्यूने जेव्हा हट्ट धरला की मला दूध, तेव्हा शंकराने त्याला दूध काय दुधाचा सागरच करून दिला। पण तो जर उपमेला द्यावा तर म्हणले त्याच्यातनं विष बाहेर निघालं होतं, म्हणजे तोही कमी पडतो। अंधकारो निशाचरा गिळतया सूर्ये चराचरा धावा केला तरी खरा तावोनी की तो। आता सगळा अंधकार हे जे काय आहे रात्र ती संपूर्ण काय करतो सूर्य आपल्या घेऊन घेतो आणि त्याच वेळेस जर काही रात्री हिंडणारे निशाचर ते सुद्धा त्यामुळं काय करतात स्थिर होतात। असा जो सूर्य आहे त्याची उपमा द्यावा तर तो अतिशय तप्त आहे, तो उष्णता देतो। तातलिया जगा कारणे चंद्रे वेचिले चांदणे तया सदोका केवी म्हणे सारखे हे। तेव्हा एकंदरीत हे सगळं जग तापलं म्हणून थंड करण्याकरता चंद्रानं आपलं चांदणं दिलं। आता ते चांदणं दिल्यामुळं लोकांच्या ठिकाणी शीतलता आली पण तो कलाकालाने कमी होतो वाढतो, हे एक दोषच आहे। म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जो हा त्रिजगती उपयोगा केला तो पुढती निरूपमजी। पण तुम्ही संत महात्म्याने माझ्यावर कृपा केल्यामुळं हा ग्रंथ या ठिकाणी म्हणजे जवळजवळ त्रिजगताला उपयोगी पडेल असा मी इथं निर्माण केला। त्याला आता उपमाच नाही, हे जे काय आहे तो निरूपम आहे। किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले येथ माझे जी उरले पायिकपण। एकंदरीत हे सगळा जे काय आहे ग्रंथ म्हणजे तुमचंच धर्मकीर्तन मी केलेलं आहे आणि तुमच्यामुळं हे सिद्धीला गेले। आता मी जर काही इथं असेल तर केवळ सेवक म्हणूनच राहिलेलो आहे। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाये दान हे। आता या ग्रंथद्वारे या विश्वात्मक देवाला संतुष्ट करण्याकरता मी हा जो वाग्यज्ञ केलेला आहे, हा जो ग्रंथ केलेला आहे तो सगळा त्यांना अर्पण करतो। तुम्ही संतुष्ट व्हा आणि मला जर काही असेल तर प्रसाद द्या, पसाये दान द्या। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे। तेव्हा आता मी मागणी काय करतोय तर जे खळ आहेत अतिशय दुष्ट आहेत त्या दुष्टांच्या ठिकाणची दुष्टता, त्यांचे जे काही असलेली कुटिलता ही सगळी जावो आणि सत्कर्मामध्ये त्यांच्या ठिकाणी आवड निर्माण हो, सगळ्या भूतांच्या ठिकाणी परस्पर मैत्री निर्माण हो, हेच माझं मागणं आहे। दुरितांचे तिमिर जावो
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणीजात. याशिवाय जे काही आहेत पातक करणारे, त्यांच्या ठिकाणी पातकामुळं जो काही अंधार निर्माण झाला आहे तो सगळा जाऊन हा जो काही हे सगळं जे विश्व आहे ते स्वधर्मानं निर्माण व्हावं, स्वधर्माचा सूर्य त्या ठिकाणी निर्माण व्हावा आणि जसं जसे जे इच्छा करतील त्यांना ते प्राप्त व्हावं. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. तेव्हा सगळीकडं मंगल शुभ अशा तऱ्हेचा वर्षाव व्हावा. सगळे ईश्वरनिष्ठ जे आहेत त्या ईश्वरनिष्ठांची सगळीकडं समुदाय निर्माण व्हावा आणि त्यांच्याकडून हे सगळं जे काही जग आहे, ह्या भूमंडळ आहे, ह्या भूमंडळावर ह्या ईश्वरनिष्ठांचाच वर्षाव व्हावा. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. तेव्हा एक प्रकारे संत महात्मे हे चालते बोलते कल्पतरूच आहेत किंवा हे चेतनमय असणारे चिंतामणीच आहेत. ते सज्जन सगळ्यांना भेटावेत, सगळ्यांची त्यांची काय आहे संबंध यावा. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. तेव्हा असे जे सगळे सर्व सुखी झालेले आहेत त्या सुखामध्ये हा जो आदिपुरुष आहे या आदिपुरुषाचं त्यांनी भजन करावं. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, द्रष्टाद्रष्ट विजय होवावे जी. तेव्हा या ग्रंथामुळंच जे कोणी असतील त्यांना जे दृष्ट किंवा जे अदृष्ट आहे त्यामध्ये ते विजयी हो. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. तेव्हा ह्या मागणीमुळं विश्वेश्वराला आनंद झाला आणि त्यांनी सांगितलं तुला आता हा जो काही आहे तू मागितलेला प्रसाद तो तुला प्राप्त होईल. असं म्हणल्याबरोबर ज्ञानदेवाला अत्यंत सुख झालेलं आहे. ऐसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी, गोदावरीच्या कुली दक्षिणलिंगी. तेव्हा या कलियुगामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या कडेला, गोदावरीच्या दक्षिणाचे बाजूला त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, तेत जगाचे जीवसूत्र श्री महालय असे. आता जे काही त्या ठिकाणी असलेलं पवित्र असं आणि अनादि पंचक्रोश आहे म्हणजे त्या ठिकाणी असलेलं हे अनादि काळाचं असणारं महालय म्हणजे से प्रत्यक्ष काय आहे की मोहिनी राजाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी म्हणजे हे नेवासा म्हणून जिथं ते स्थान आहे तिथं हे लिखाण झालं म्हणून ते सांगतात. यदुवंश विलासो, जो सकळ कळा निवासो, न्याया ते पोषी क्षितिषु रामचंद्र. त्यावेळेस यदुवंशातला आणि सगळ्यांना सारखा न्याय देणारा असा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं श्रीरामचंद्र. तेत महेशान्वये संभूते, श्री निवृत्तीनाथ सूते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. आता जे काही आहे कुठून महादेवापासून आलेलं आणि निवृत्तीनाथांच्या अगदी काय आहे मी शिष्य असणारा तो ज्ञानदेव या मराठीतून हे सगळं ग्रंथ पूर्ण झालेला आहे. एवं श्री भारताचा गावी भीष्मनाम प्रसिद्ध परवी, श्रीकृष्णार्जुन बरवी गोठी जे केली. आता श्री महाभारतामध्ये भीष्म नावाचं जे पर्व आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन ह्यांचे जे काही बोलणं झालं संवाद झाला ती हे गीता आहे. उपनिषदाचे सार, सर्व शास्त्राचे माहेर, परमहंसी सरोवर सेवी जे जे. आणि सर्व उपनिषदाचं सार ज्यात घेतलेलं आहे, सर्व शास्त्र ज्याच्यामध्ये आलेले आहेत आणि जे परमहंस आहेत
त्यांनाच स्थिर व्हावं असं हे असणारं सरोवरच आहे. तये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशू म्हणे निवृत्तीदासू ज्ञानदेवो. तेव्हा या संपूर्ण गीतेचा कळस अध्याय म्हणजे 18वा आहे असं ज्ञानदेव सांगतात. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. आता मागं तर मागणं केलंच आहे, म्हणून परत एकदा पुन्हा पुन्हा या ग्रंथसंपत्तीनं सर्व भूतांच्या ठिकाणी सर्व सुख प्राप्त हो. शके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. म्हणून जे 1212 ही टीका ज्ञानेश्वरांनी केली आणि सच्चिदानंद बाबा तिथं लिखाण करण्याकरता आलेले होते. श्री शके 1576 तारणनाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. आता त्याच्यानंतर जनार्दन स्वामींनी स्वतः लिहिलं की जे 1506 एकनाथ महाराजांनी स्वतः आपलं काय आता दिलं की 1506 तारण नाम संवत्सर जेव्हा होतं तेव्हा या गीता म्हणजे ज्ञानेश्वरीचे प्रती मी शुद्ध केलेली आहे. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परिपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधोनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. तेव्हा हा जो काही आहे तो गीता ग्रंथ घे ज्ञानेश्वरांचा अगोदरचाच शुद्ध आहे आणि त्यामध्ये जे काही वाचकाकडून किंवा पाठांतराकडून जे चुकलं होतं ते सगळं मी शोधून त्याचे परत काय आहे कुठं कुठं काय लागतं ते सगळ्या प्रतिशुद्ध केल्या अशी ही ज्ञानेश्वरी लिहिली. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. तेव्हा हे जे ज्ञानेश्वर आहेत ते अत्यंत शुद्ध असे आहेत. त्यांच्या ह्या गीतेची टीका वाचत असताना जे भाविक आहेत त्या भाविकाला ज्ञान प्राप्त होईल अशी ही ज्ञानेश्वरी गीता किंवा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपत मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामटी पूर्ण झाली. आता खूप काळ मी हे सगळं लिहित होतो. आता भाद्रपदामध्ये कपिला षष्ठीच्या वेळेला आणि पैठणमध्ये म्हणजेच गोदावरीच्या काठी हे सगळं लिखाण पूर्ण झालं. आता याच्यामध्ये आणखी एक ओवी पुढं या ग्रंथात त्यांनी दिली नाही की ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी त्याने अमृताचे ताटी नरोटी ठेविली असा ह्या आणखी एका ओवीचा ह्यात भाग आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे मोक्षसन्न्यासयोगो नाम अष्टादशोऽध्यायः. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.